घ्यायची. RR डोंबिवली फिल्डिंग करायची आहे. आपण लवकरात लवकर मात्र क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्यायची आहे. आज सकाळपासून आपल्या व्यासपीठावरती मात्र RR डोंबिवली संघाच्या संघमालक नुकतीच मिडबाव या ठिकाणी झालेली 5 लाखाची स्पर्धा ज्यांच्या टीमने जिंकली अशा राजश्री लोके पवार मॅडम आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत. आज पुन्हा एकदा मात्र RR डोंबिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. आज या गावडे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आज पहिल्या दिवसात चांगला खेळ केलाय पहिल्या सामन्यादरम्यान. आता मात्र बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा त्या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन बघणार आहोत. आणि आज आपल्यासोबत भोईवाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सचिन कदम साहेब उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली गेली आहे. RR डोंबिवलीने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. तर अधिक वेळ न घालवता आता मात्र आपण लगेचच या नवीन सामन्याकडे वळतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. थोडंसं स्पीडअप मात्र ठेवायचंय. पंच आपल्याला सुद्धा एक सूचना आहे, जरा मॅच मध्ये आता स्पीडअप ठेवा, कारण यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. चला दोन्ही टीम मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी पाठवून द्या विनंती असेल. नवनाथ स्पोर्ट्स हडीब कोकणस्थ हे सर्व खेळाडू आज बराच लांबचा प्रवास करून आज इथपर्यंत आलेले आहेत. समाजाच्या माध्यमातून मात्र आयोजित या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी त्यांना मात्र मिळते. आणि आज या परळच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यानावरती, ज्या मैदानाला मात्र क्रिकेटचा एक मोठा वारसा आहे, एक मोठी परंपरा आहे, अशा नरे पार्कच्या मैदानावरती मात्र हा क्रिकेटचा रंगारंग खेळ आपण पुढील 2 दिवस बघणार आहोत. म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस या स्पर्धेचं आयोजन असणार आहे. क्वार्टर फायनल असेल आणि या क्वार्टर फायनल दरम्यान टॉस जो आहे तो RR डोंबिवली राजश्री पवार मॅडमच्या टीमने जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय मात्र स्वीकारलाय. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर नवनाथजींची टीम आहे. नवनाथजी गावकर यांच्या संघाला सुद्धा शुभेच्छा आहेत. राजश्री मॅडमच्या टीमला सुद्धा शुभेच्छा आहेत. एक बिग फाईट असणार आहे, एक मोठा मंच आणि मोठ्या मंचावरची एक मोठी मॅच. दरम्यान सलामीची जोडी मात्र आता लवकरात लवकर मैदानावर पाठवण्याची विनंती असेल हडी संघाला. नवनाथजी आपल्या टीमचे सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे. विरेश आणि जगदीश गावकर. नागपुरी आताचा फलंदाज जगदीश गावकर, मगाशी सुद्धा त्याने खूप चांगली बॅटिंग केली होती. विरेश त्याच्या सोबत मात्र फलंदाजीसाठी ओपनिंग पेअर मध्ये मैदानाच्या आत दाखल होतोय. दरम्यान मैदानातून चाललेल्या खेळाडू प्रेक्षकांना विनंती, आपण जरा थोडंसं बाहेर या लवकर. स्ट्राइक वरती विरेश, नॉन स्ट्राइक वरती जगदीश गावकर आणि गोलंदाजीसाठी मात्र अनिकेत चव्हाण. पंचांचा इशारा येतोय, ग्रीन सिग्नल. मॅचचा श्री गणेशा होणार आहे. सामन्याला होते सुरुवात. 4 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्व नियम लागू असतील. दरम्यान मॅन फ्रॉम काळा चौकी अनिकेत चव्हाण गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, या वेळेला मात्र पहिलाच बॉल बाउन्सर. प्रश्न विचारला जातोय गोलंदाज अनिकेत चव्हाण कडून. गावडे युवा प्रतिष्ठान, मिडबाव मुंबई आणि शास्त्र कुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने
चॅम्पियन ट्रॉफी 2025 मिडबाव पर्व दुसरे. परत एकदा त्याच पद्धतीचा बॉल हाताळला गेलाय. अगदी बॉलला आपटण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे या खेळाडूला. शिवडी विधानसभा म्हटलं की मग करी रोडचं मैदान असो, काळा चौकीचं मैदान असो, नरे पार्कचं मैदान असो, कामगार मैदान असो, शिवडीचं प्रबोधनकार ठाकरे मैदान असो, लालबागचा गरम खाड्याचं मैदान असो, पेरू कंपाऊंडचं मैदान असो, मैदान या स्पर्धेतलं कुठलंही असू द्या, हा खेळाडू परिसरातला आहे. त्यामुळे या मैदानांची त्याला पुरेशी जाणीव आहे. कोणत्या मैदानावर कशी गोलंदाजी करायची आणि त्याचबरोबर व्यावसायिक गटातून खेळलेल्या स्पर्धांचा तो अनुभव आज मात्र पूर्णपणे तो पणाला लावताना आपल्याला दिसणार आहे. अनिकेत चव्हाण समोर मात्र जगदीश गावकर. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती टाकलेला बॉल. चांगली पिचिंग पाहायला मिळते, चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. एक नियंत्रित गोलंदाजी, चांगलं कंट्रोल आहे आज गोलंदाजीवरती अनिकेत चव्हाण याचं. क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. चांगल्या टप्प्यावरती केली जाणारी बॉलिंग. परत एकदा मिस टाइम स्ट्रोक आलाय. बॅटच्या आतल्या बाजूला मात्र बॉल लागून जातोय तो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. एकच धाव घेण्याची संधी मिळेल जगदीशला. एकेरी धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या अवघ्या 2 धावा स्कोर कार्डवर. बॉल पूर्ण झालेत 5. चांगली सुरुवात केली जाते. एक इकॉनॉमिकल ओव्हर, एक कंजूस गोलंदाजी, तिखट मारा, सटीक गोलंदाजीचं प्रदर्शन अनिकेत चव्हाण कडून. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर मात्र आक्रमण केलं गेलंय. बॉल मात्र पाहूया आता कुठे जातोय. हा बॉल जाईल मात्र सरळ झाडामध्ये आणि झाडाला लागून मात्र आत आलाय. फलंदाजांना मात्र नशिबाची साथ मिळत नाहीये. या वेळेला मात्र चांगला फटका खेळला, पुरेशी ताकद लावली, परंतु आडव्या बॅटने खेळत असताना झाडाला लागून, फांदीला लागून बॉल मैदानाच्या आत येतोय. तोपर्यंत मात्र 2च धावा तिकडे घेतल्या गेल्या. थोड्या वेळासाठी असं वाटलं की षटकार आलाय की काय, परंतु षटकार न येता फक्त आणि फक्त शेवटच्या बॉलवर 2 धावा आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, बिनगडी बाद 4 धावा. गोलंदाजीसाठी मात्र लतीश गावडे. लतीश गावडे आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राइक वरती मात्र जगदीश गावकर. त्यांच्या सोबत मात्र आपण जर पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज विरेश आपल्याला पाहायला मिळतोय. लतीश गावडे आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र क्षेत्ररक्षण सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा क्षेत्ररक्षणात केला जाणारा बदल आपल्याला दिसेल. दरम्यान लतीश गावडे राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल जगदीश गावकर साठी. चांगली पिचिंग पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने गोपी बॉल खाली आहेत आणि हा जबरदस्त कॅच श्रवण फाटक गोपीच्या माध्यमातून अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न यावेळेला जगदीश गावकरनं खेळा. हा खेळ मात्र समाप्त होतोय. पहिला विकेट गमावला जातोय हडी संघाकडून. नवनाथ स्पोर्ट्स, नवनाथजी गावकर यांची टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, तर दुसऱ्या बाजूला राजश्री पवार मॅडम यांची टीम आज क्षेत्ररक्षण स्वीकारते टॉस जिंकल्यानंतर. गोपीने मात्र एक चांगली कॅच पकडली आहे. जगदीशला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय. हा पहिला हादरा. येत्या 24 आणि 25 तारीखला सुद्धा एक मोठी स्पर्धा या मैदानावरती आहे. 50,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असणारा महाराजा ग्रुप स्पर्धेचा मुख्य आयोजक सन्माननीय संकेतजी बावकर यांच्या संकल्पनेतून मात्र या स्पर्धेचं आयोजन असणार आहे. 24 तारीखला मात्र बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत स्पर्धा खेळवली जाईल आणि 25 तारीखला खुल्या गटातून मात्र 8 संघ या स्पर्धेदरम्यान मात्र येत्या दुसऱ्या दिवसात आपण 25 दिनांक या रोजी मात्र हा स्पर्धेचा खेळ बघणार आहात. 24 आणि 25 या 2 दिवसांचं हे आयोजन असेल. आपली ही स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच या स्पर्धेला लागलीच मात्र पुढील स्पर्धा असणार. आज दिनांक 22, उद्या दिनांक 23 गावडे युवा प्रतिष्ठानची स्पर्धा आणि तदनंतर महाराजा ग्रुपचं आयोजन याच मैदानावरती. 8 संघ बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत, 8 संघ खुल्या गटातून
50,000 रुपयांचा पुरस्कार असेल. आणि दरम्यान आता मात्र परत लतेश गावडे चांगला बॉल हाताळलाय. थोडंसं फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॅटिंगसाठी मात्र आले जगदीशच्या जागेवरती अक्षय. 6 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात मात्र या वेळेला केली जाते. फलंदाजांकडून मात्र कुठेतरी हात खोलण्याची गरज आहे. परंतु या वेळेला थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून जाताना बॉल दिसलाय. पंच मात्र महेश चेंदवनकर या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा कळवतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 प्रमाणे मात्र आता एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. हळूहळू मात्र आता धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. परत मात्र फुलटॉस बॉल हाताळला. चुकी केली आहे या वेळेला, परंतु बॉलचा संपर्क तितका खास नव्हता. बॅट आणि बॉल मध्ये मात्र तितक्या चांगल्या कनेक्शन सोबत हा फटका खेळला गेला नव्हता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे ज्या ठिकाणी मात्र आपलं मंदिर आहे त्या मंदिराच्या दिशेने मात्र बॉल गेलाय. डिक्लेअर स्वरूपातली एकच धाव या वेळेला मिळणार आहे. लतेशच्या ओव्हर मधले आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 बॉल पूर्ण झालेत. आणि हा या वेळेला बाउन्सर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उसळी बॉलला प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळते. शरीरावर चेहऱ्यावरती मला वाटतं हा बॉल लागलाय. लेग बायचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 9 या धावसंख्येवर. अजूनही धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये आहे, एकेरी आकड्यामध्ये आहे. 4 चेंडू पूर्ण, 2 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 2 मधून. लतीश गावडे या वेळेला ओव्हर पिच बॉल होता. ओव्हर दी कव्हर्स खेळलाय आणि अगदी मैदानाच्या प्रवेशद्वारावर बॉल जाऊन आदळतोय. 6 धावा येतील. षटकार आलाय. आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणजे अगदी आपल्या टीमच्या अपोजिट टीमसाठी आज आपलं मन मोठं केलंय. राजश्रीताईंनी मात्र या ठिकाणी हा पुरस्कार त्यांच्यासाठी जाहीर केलाय. जो कोणी फलंदाज चौकार षटकार ठोकेल त्यांना राजश्रीताई यांच्याकडून मात्र 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि दरम्यान आणखीन एक बॉल सीमारेषा पार. 6 धावा येत आहेत. आणखीन एक षटकार येतोय. वीरेशच्या बॅटमधून मात्र सलग 2 षटकार. राजश्रीताई लोके पवार यांच्याकडून मात्र या फलंदाजांना सुद्धा पारितोषिक आहेत. अगदी त्यांच्या अपोजिट टीम मधून हे खेळाडू खेळतायत, परंतु त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम आज ताईंनी केलंय. जो कोणी फलंदाज इथून पुढे मात्र चौकार षटकार ठोकेल त्यांना राजश्रीताईंकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी दिला जाईल. समाजाची स्पर्धा आहे, कोणतंही प्रोफेशनल क्रिकेट इथे नाही आहे. आपल्या समाजातील मुलांना वरती आणण्यासाठी अगदी आपल्या समाजातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आयोजकांनी उपलब्ध करून दिला. आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र ताईंनी पारितोषिक आपल्या अपोजिट टीमच्या खेळाडूंवरती लावलंय की जेणेकरून समोरच्या टीम मधून सुद्धा एखादा जर चांगला खेळाडू खेळ करत असेल तर त्याला सुद्धा कुठेतरी प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. आज सध्या आपण जर पाहिलं तर ताई या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्या RR डोंबिवली संघाकडून केली गेली. मिडबावची स्पर्धा आपण सातत्यपूर्ण त्या स्पर्धेची चर्चा करतोय. जवळपास 3 पर्व या स्पर्धेत मात्र त्यांचा संघ खेळला, परंतु शेवटला या 4थ्या पर्वात एंट्री केलेली असताना प्रवेश मिळवलेला असताना 5 लाख रुपयांचं बक्षीस त्यांच्या संघाने मिळवलं. परंतु त्यासाठी मात्र त्यांना 3 वर्ष वाट पाहावी लागली आणि तेव्हा कुठे जाऊन मात्र त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये विजेता ठरला. दरम्यान इथे मात्र श्रवण फाटक पहिला बॉल अप्रतिम फिरकी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना डॉट बॉल. ओहो, पुन्हा एकदा जबरदस्त बॉल हाताळला गेलाय. गोपी, श्रवण फाटक 2 चेंडू निर्धाव हाताळण्याचा प्रयत्न. डेलिब्रेट आहे हा फलंदाज, त्यामुळे रन मिळणार नाहीये. आणि जर गोपीने 2 विकेट या ओव्हर मधून पटकाळले तर सच्चू वराडे यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा पुरस्कार. आणि ओहो, काय फिरकी पुन्हा एकदा. अप्रतिम लाईन आणि लेंथ सोबत खूप चांगल्या पद्धतीने फिंगर रोल केले होते बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र आपला काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, रस्ता बदलला आणि सरळ गेला तो मात्र विकेट किपर अनिकेत चव्हाणच्या हातामध्ये. अनिकेत चव्हाण सुद्धा चपळ आहेत. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कलेक्ट केलं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज दीपक आलाय मैदानाच्या. 2 विकेट्स गमावलेत. सध्या संघाची धावसंख्या आहे 21 धावांवर. उद्याच्या दिवसात मात्र बरोबर सकाळी 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना असेल साई कृपा वाळकेवाडी विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर अ. या 2 टीमला विशेष विनंती आहे की बरोबर सकाळी 8:30 वाजता आपण मैदानावर रिपोर्टिंग करायचंय. ओहो, काय बॉलिंग केली जाते. फिरकीचा जादू. टाटा कंपाऊंड या परिसरातला हा खेळाडू आहे. यश गावकर गोलंदाजी करतोय. चांगली सुरुवात बाईच्या स्वरूपातली, मात्र विकेट किपरच्या चुकीमुळे आलेली ही धाव म्हणावी लागेल. अन्यथा चांगला बॉल हाताळला. पुन्हा एकदा मात्र वाईड लाईन यॉर्कर. डिक्लेअरकडे बॉल चाललाय. आणखीन एका धावेची भर पडेल. 25 धावा मात्र टीमच्या पूर्ण होतील. सध्या महाराष्ट्रभर मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांना उधाण आलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि या वेळेला मात्र क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलं या वेळेला फलंदाजाचं. यश गावकरने. यशला माहित आहे यश. आणखीन एक धक्का लागतोय तो मात्र हडी या टीमला. हडी ब या संघाकडून मात्र फलंदाज बाद. 2 षटकार मारले विरेशने आणि 16 धावांवरती मात्र तो वैयक्तिक आउट झालाय. संघाची एकूण धावसंख्या 25. आणि हर्षल गावकरच्या प्रत्येक चौकार षटकाराला महेश चेंदवनकर आणि रवी चेंदवनकर या दोघांकडून मात्र प्रत्येकी हर्षलला प्रत्येक चौकारा षटकारासाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. काल IPL खेळताना सुद्धा दिसले आम्हाला हर्षल गावकर. IPL म्हणजे इच्छापूर्ती प्रीमियर लीग सुरू आहे सध्या. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची स्पर्धा लाल मैदानावरती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळताना आम्हाला काल हर्षल पाहायला मिळाला होता. आणि नवनाथ गावकर यांच्याकडून सुद्धा त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. म्हणजे एक चौकार किंवा एक षटकार, तो चौकार षटकार 1000 रुपयांचा असणार आहे. तीन चेंडू पूर्ण झाले. 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि दरम्यान या वेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नात यशल गावकर. त्याचीही मात्र विकेट. त्याचीही मात्र दांडी गुल केली आहे गोलंदाज यश गावकरने. हर्षलच्या विकेटमुळे मात्र लाराला खूप दुःख झालेलं दिसतंय. 1 टू गो. शेवटचा बॉल या डावातला. शेवटच्या बॉलसाठी मात्र आता नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. यश गावकर. चांगली ओव्हर यशने सुद्धा हाताळली आतापर्यंत. यश गावकरच्या ओव्हर मधून आपण जसं पाहिलं तर 2च रन खर्च केलेत आणि 2 विकेट्स त्यांनी पटकावलेत. दोन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केलंय. नवीन फलंदाज यश मांजरेकर आणि त्याच्या विरोधात यश गावकर. 2 यश मध्ये मात्र हा शेवटचा बॉल असेल. यश कोणाला मिळेल? शेवटचा बॉल असेल या डावातला. कोणत्या यशला यश मिळणार? फलंदाजाला की गोलंदाजाला? शेवटचा बॉल काय घडते पाहूया. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यश गावकर. फलंदाजीसाठी यश मांजरेकर. पहिला बॉल यावेळेला शेवटचाच बॉल आहे या ओव्हरचा, या डावाचा. आणि त्यावर मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या या बॉलवर. आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली ती 27 धावा. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मात्र 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 28 धावांचं आवाहन सन्माननीय राजश्रीताई पवार यांच्या संघाला म्हणजेच RR डोंबिवलीला 28 धावांची आवश्यकता असेल.
बॅटिंग टीमने डगआउट मध्येच बसायचे, इथे तिथे आपण कुठेही बसू नका, आपल्याला विनंती असेल. सलामीची जोडी मैदानावर दाखल होते. 28 धावा फक्त बनवायच्यात. 24 बॉलचा खेळ. सलामीची जोडी अनिकेत चव्हाण आणि अनिकेत चव्हाण सोबत मात्र फलंदाजीसाठी पहिला बॉल. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. क्रिकेटचं एक सूत्र आहे, चांगल्या चेंडूंचा सन्मान करा, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. पहिला बॉल रीड केला, गोलंदाजाची ओळख पटवून घेतली. अनिकेत चव्हाण आणि रुपेश जेठे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. पहिली ओव्हर घेऊन मात्र विरेश. पहिला चेंडू निर्धाव, चांगला सन्मान दिला गेला अनिकेत कडून. परंतु दुसरा बॉल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. विकेट किपर मात्र त्या ठिकाणी बॉलला अडवण्यासाठी धावले, परंतु बॉल निघून गेला डिक्लेअर झोनकडे. पंच महेश चिंदवनकर यांच्याकडून मात्र लेग बाईचा इशारा आम्हाला कळवला गेलाय. अतिरिक्त धावेने मात्र या वेळेला धावसंख्येच्या खात्याला सुरुवात होते. अगदी खातं मात्र उघडलं जाते, अकाउंट ओपनिंग. अनिकेत चव्हाणच्या शरीराचा वेध घेत मात्र बॉल फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र डिक्लेअर झोन आहे. विरेश पुन्हा एकदा सज्ज आहे, लांब पल्ल्याचा गोलंदाज. मेन स्टेज एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट अनिकेत साठी. हाफ ट्रॅकर बॉल, स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. अप्रतिम टायमिंग, झाडामध्ये बॉल आहे आणि निघून जाईल तो बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकाराचा इशारा येईल पंचांकडून. यानंतर सेमीफायनल आपण बघणार आहोत. चव्हाटा कोचरा ऑलरेडी मात्र सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. या दोन टीम मधून मात्र जो कोणी जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचेल. आणि चव्हाटा कोचरा सोबत शेवटची मॅच 4 दिवसातली. दरम्यान यावेळेला खोलात टाकलेला बॉल चोरट्या धावेच्या प्रयत्नात अनिकेत आणि रुपेश जेठे. एक धाव पूर्ण केली गेली. अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत विरेशने. एकच षटकार ठोकू शकले अनिकेत. दरम्यान स्कोर जर आपण पाहिलं तर 8. 4 चेंडू मात्र आतापर्यंत हाताळलेत. या वेळेला मात्र डाऊन दी लेग साइड मात्र हा इम्पॅक्ट पाहायला मिळत होता. लेग बाईची स्वरूपातली का असे ना, 2 धावांची ही चांगली. पुन्हा एकदा मात्र लेग बाईज. या वेळेला सुद्धा अपील केली गेली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोपर्यंत केला गेला. जोपर्यंत अपील करतील पंचांनी ती अपील फेटाळून लावली. पॉइंट कडे बॉल जाताना डीप पॉइंट मधून मात्र फिल्डर आले आणि 2 धावांचा यशस्वी प्रयत्न करतायत फलंदाज अनिकेत आणि रुपेश. शेवटचा बॉल, 10 धावा स्कोर कार्डवर. अजून 18 धावांची गरज. शेवटचा बॉल सुद्धा मात्र या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय. फिल्डर मात्र तिकडे विकेट किपर स्वतः धावतायत हर्षल. एक रन मात्र मिळते शेवटच्या बॉलवर. 11 धावा पहिल्या षटकाखेरीस. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांची मात्र 17 धावांची आवश्यकता. यानंतर आणखीन एक सामना आहे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप मॅच मध्ये ठेवायचं आपल्याला विनंती असेल. विचार विनिमय करण्यात मात्र जास्त वेळ घालवू नका. चर्चासत्र आपण कमी करा. दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र जगदीश. फलंदाजीच्या माध्यमातून आज जगदीशला खास काही कामगिरी या मॅच दरम्यान करता आलेली नाही, परंतु मागील 2 मॅचचा खेळ आपण जर पाहिला तर खूप चांगली बॅटिंग केली होती. फलंदाजीतून गोलंदाजीतूनही चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि तोच जगदीश गावकर आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. यावेळेला स्ट्राईक वरती मात्र रुपेश जेठे असतील.
18 चेंडू आणि 17 धावा, जवळपास रन बॉल इक्वेशन. पहिला बॉल चांगली फिरकी, चांगला कटर बॉल या वेळेला हाताळला गेला. बाउन्सर होता, थोडस जास्त शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते रुपेश. टप्पा पडल्यानंतर मात्र ज्या पद्धतीने बॉलने उसळी घेतली, रुपेशने मात्र आपली बॅट काढून घेतली होती. या वेळेला वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. फिल्डर मात्र नाहीये. गॅप मध्ये जाईल का बॉल? आणि होय, या वेळेला मात्र चौकार आलाय. अगदी 2 खेळाडूंच्या मधून मात्र रुपेशने जागा शोधून काढली आहे. आणि या गॅप मध्ये जाणाऱ्या चेंडूवरती अजून 4 धावा. आणि या 4 धावांसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. अजून 13 धावांची गरज आहे. आपटलेला बॉल फाईन लेगच्या दिशेने भिरकावून दिलं चेंडूला रुपेशने. एकच धाव या वेळेला मिळेल. पाठीमागे बॉल कुठेही मारलात तरी तुम्हाला एकच धाव मिळणार आहे. आणि दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय रुपेश यादवच्या बॅटमधून. रुपेश जेठे बॉलला उडवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. षटकार ठोकला जातोय. पहिले पारितोषिक 30,000 रुपये रोख रक्कम, आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी असेल. 30, 15 आणि 5-5 असं मात्र या स्पर्धेचं पारितोषिक आहे. अर्थात 30,000 रुपये रोख रक्कम आहे अंतिम विजेत्या संघाला, 15,000 रुपये अंतिम उपविजेत्या संघाला. तसेच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी सुद्धा 5-5 हजार रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. परंतु या स्पर्धेमध्ये रोख रकमेला जास्त महत्व दिलं जाणार नाहीये. इथे मात्र मानाची ट्रॉफी आहे. त्या मानाच्या ट्रॉफीवरती मात्र सर्व खेळाडूंच्या नजरा असतील. एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि दरम्यान मात्र हा ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि हा सामना संपलेला आहे. RR डोंबिवली या संघाने मात्र हा सामना जिंकलेला आहे. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. अगदी सलामीच्या जोडीनेच मात्र या 28 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. पारितोषिकांची आपण चर्चा करत होतो तोपर्यंत सामना कधी संपला माहिती सुद्धा पडलेला नाही. 28 धावांचा हा आकडा अगदी सहज पूर्ण केला गेलाय. त्यामुळे मनपूर्वक अभिनंदन RR डोंबिवली या संघाचं.